रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. पण कोंडगाव येथे आलेलो आहोत. कोंडगाव येथील आपले एक मतदार भेटलेले आहेत. तर सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाचे इलेक्शन सुरू आहे. तर आपण मतदाराच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय पाहुणं? सतीश जाधव, गाव कोंडबळ. कोंडगाव. तर आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. तर जिल्हा परिषदसाठी संग्रामनगर गट गट आणि गण तुम्हाला कुठला येते? गण मेढ. मिळत गण. कसं आहे वातावरण? वातावरण भाजपला जरा आहे पोषक. भाजपला पोषक आहे म्हणजे कोंडगाव मधनं भाजप बऱ्यापैकी चालेलच. 60-65% चालू. 60-65% चाल. बरं, भाजपनं ह्या कोंडगाव गावात विकास कामं काय केलीत? गोरगरिबाची कामं केलेली होती ना. गोरगरिबांची कामं केली. म्हणजे कुठं कोणाचं ऑपरेशन झालेलं याला पैसे दिले तिथे. बर. आणि विकास कामं काय अशी दाखवण्यासारखं आहेत का ते? विकास काम आहे काय, त्या ग्रामपंचायत ऑफिस बांधलेला आहे हे नवीन. नवीन. बरं, हे आता आपण बसलो इथलं काय काम भाजपच्या हितलं आहे? भाजपचं हितात हे आधी झालेले आहे ते बरं हा. का, पण ती रामभाऊच्याच काळात झालेली आहे ती होय का? गेल्या 5 वर्षात. म्हणजे भाजप बऱ्यापैकी कोंडगावी चालतंय. काम कराय भाजप एक नंबर पेक्षा. उमेदवार कोण आहेत माहित आहे का तुम्हाला? उमेदवार मेघाताई कचरे बर. आणि नाताबा लवटे. नाथाबा लवटे. म्हणजे यांना भाजपचा म्हणजे ह्या कोंडगाव गावचा भाजपच्या बाजूने कल बऱ्यापैकी आहे. आणि वातावरण हे चांगलं आहे. वातावरण एक नंबरच आहे. धन्यवाद. मी कचरेवाडी मधून आहे, सचिन धनाजी कचरे. आणि रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून जवळजवळ 21 कोटीचा निधी कचरेवाडीसाठी प्राप्त झालेला आहे. कधी 50 वर्षात विरोधकांना निधी दिला नव्हता एवढा भरघोस निधी रामभाऊ सातपुतेंनी कचरेवाडीसाठी दिलेला आहे. आणि कचरेवाडी गाव असं झालंय की रामभाऊ सातपुतेंनी दत्तक घेतलेलं गाव आहे. आणि आता या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, गावातून आम्हाला आतापर्यंत विरोधकांनी नुसता आमचा वापर करून घेतला की बाबा जे काय पार्ट्या असतील गावातल्या, दोन्ही उत्तम जानकर असतील, मोहिते पाटील असतील, दोन्ही पार्ट्यांनी आमचा नुसता कचरेवाडी गावात आतापर्यंत 50-60 वर्ष नुसता वापर करून घेतला. आम्हाला अनेक वेळा उमेदवारी देतो म्हणजे आम्हाला कोणीही उमेदवारी दिली नाही. उमेदवारी द्यायचं धाडस फक्त रामभाऊ सातपुते यांनी मेघा रामचंद्र कचरे यांना केलेला आहे. आणि त्यांची उमेदवारी त्यांना दिलेली आहे. आणि अगदी 100% तुम्हाला सांगतो 9 तारखेला संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून आमचाच गोलाला असेल भारतीय जनता पार्टीचा, एवढं मी ठाम विश्वासाने सांगतो. नमस्कार. आज आपण तिरवंडी इथे आलेलो आहोत. तिरवंडी येथील एक आपल्यापाशी वयस्कर आजोबा आहेत. तर आपण त्या आजोबाच्या चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शन बाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. राम राम बाबा. राम राम. आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती रणधुमाळी सुरू आहे. आपण काय सांगाल? आपण काय सांगतो, भाजप शिवाय इथं निवडून येत नाही. भाजप आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी येतच नाही. येत नाही. कारण त्यांच्या भूमिका नीट नाही त्या. म्हणजे राष्ट्रवादीवाल्यांच्या भूमिका नीट नाही त्या. त्यामुळे फक्त इथं भाजपच चालणार. भाजपच चालणार. भाजपचे पंचायत समिती गणाचे उमेदवार कोण आहेत काय सांगता येईल का आपल्याला? कचरवाडी कचरेवाडी पंचायत समितीचे उमेदवार. पंचायत समितीचे उमेदवार लवटे मिळतचे. हा. आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कचरवाडी कचरे. मेघाताई कचरे. कचरे. हा. तुमचं कसं हे काय राहील कल? कल आमचा भाजपचा. फक्त भाजप. कमळाचं चाललंय ना. मोहिते पाटलाला काय मत पडतील का? पडणार आहे. हो. असल्या गडीला मत पडत नाही ते म्हणजे कोणाला पडणार आहे? तरी पण सरस भाजप म्हणता तुम्ही. बायां चाललंय. लाडक्या बहिणीचं. हा, लाडक्या बहिणीमुळे होत. लाडक्या बहीण 2000 वाढते या, मग तिथंच चाललंय हो. त्यामुळं भाजपला मतदान चांगलं पडत. नेमच पडणार. होय. आणि एका नेवाला गड्यात सुद्धा येणार. येणार 100% येणार. गेल्या बाई आलं नाही का, लोक आमच्या गावात येऊन देत नव्हते आणि आलं का नाही कोरोनामुळं, हा वकिलामुळं आपल्या, तरी येणार. पण कोणाच जोड वाटतं तुम्हाला? पण हवा कोणाची वाटते? हवा आयला मला तर समान वाटते. खरं बोल तुम्ही.